तुम्ही माझ्या या नवीन यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. कशा आहात गाईज? खूप दिवसांनी मी आज ब्लॉग काढलेला आहे सकाळचा. तो पण आंघोळ वगैरे केली आणि म्हटलं चला जरा ब्लॉग काढावा. थोडंसं तरी जमत नाही, पण म्हटलं थोडं तरी प्रयत्न करायला पाहिजे ना. प्रयत्न जर नाही केला तर कसं होणार? प्रयत्न केल्याशिवाय फळ मिळत नसतो, बरोबर आहे का नाही? आता आंघोळ वगैरे केली आणि इथं मी ग्रीन माझं ते गरम पाणी म्हटलं रोज सकाळच्याला उठून मी गरम पाणी करते, त्याच्यामध्ये लिंबू टाकून पिते. त्याच्यामुळे आता हे एक कप मी पूर्ण गरम पाणी करून घेतलं. हे बघा, 1 कप मी पूर्ण गरम पाणी करून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी एक लिंबू पिळून घेतला. म्हणजे सकाळ सकाळ ते पिल्यावरती जरा तब्येत पण आहे जरा मला जरा कमी करावी. त्याच्यामुळं आता थंडीचे पण दिवस आहेत ना, थंडीच्या दिवसामध्ये गरम पाणी लिंबू टाकून पिलं तर छान वाटतं. हे बघा, आता सकाळचा दिवस कसा उगवलेला आहे इथं, हे छान असं वाटतं. दृश्य बघा कसं दिसतं. सकाळ सकाळ कवळं ऊन आहे. आंघोळ करून घेतली का थोडं 5-10 मिनटं उन्हामध्ये येऊन बसते थोडंसं बाहेर. छान वाटतं. जरा शरीराला थोडंसं तर ऊन पाहिजे ना, त्याच्यामुळं म्हटलं थोडंसं तुमच्यासोबत बोलावा. कसं वाटतंय काय थोडंसं शेअर करावा. काहीच तुम्हाला एक सांगायचं विसरले, मी आज 8 दिवस झाले टी व्ही नवीन घेतला, पण मी तुम्हाला ते दाखवलंच नाही. तर आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा गाईज, मी असं एक नवीन घरामध्ये वस्तू घेतलेली आहे. तर कसं आहे, छान आहे का सांगा मला तुम्ही कमेंटमध्ये. ते आवडला का तुम्हाला? कसं वाटतं बघा. आम्ही जे बिनवाले माणसं आहेत, आम्हाला हे गाणे सकाळ सकाळ ऐकायला खूप आवडतात. आणि दररोज हे गाणे ऐकतो. सकाळची सुरुवात अशी सकाळ सकाळचे गाणे ऐकले का जरा बरं वाटतं, मनाला जरा शांती मिळते. आंबेडकरांचे गाणे ऐकायला. मुलगा अजून झोपला नाही, तुम्हाला पाठीमागे दिसत असेल. त्याला कधीची बोलते तर तो उठतच नाही, खूप वैताग देतो. आणि 2-4 दिवस तर आहे ना, फ्रूट मार्केटमध्ये चालला होता कामाला. 200 रुपये मम्मी जाऊ दे ना 200 रुपये देतोय, 200 रुपये देतोय. तर मग मी म्हटलं नको रे बाळा, तू शिक्षण कर आधी. शिक्षण महत्त्वाचं आहे. काम तर काय आयुष्यभर करायचंच आहे आपल्याला, बरोबर आहे का नाही? कामाचं काय आहे का? आयुष्यभराला कामच आहे. नंतर मुलं बाळा झाल्याच्यानंतर कामच करायचं आहे लग्न झाल्यानंतर. तर मी तू शिक्षण कर म्हटलं त्याला. केस ओढलेत ना, म्हणून जरा मोकळे ठेवले, सोडलेत. जरा थोडेसे सुकले का मग बांधून घेते. तुमचं झाला का काही चहा पाणी नाश्ता वगैरे? माझं तर काय अजून नाश्ता वगैरे काहीच झालेला नाही आहे. फक्त आंघोळ केली मस्त गरम पाण्याने. थंडी खूप लागते. तुमच्या इथं आहे का थंडी? कमेंटमध्ये नक्की सांगा, पण थंडी आहे का? आणि मग आंघोळ वगैरे झाल्याच्यानंतर म्हटलं आता जरा गरम पाणी करून प्यावं, जरा बरं वाटतं. गरम पाणी लिंबू टाकून प्यावं. तुम्ही पण प्या थंडीमध्ये. ज्यांची तब्येत आहे, त्यांना डायबिटीस वगैरे काय असेल ना, तर ते सकाळ सकाळ गरम पाणी लिंबू टाकून पिल्याने ते शरीराला जरा बरं वाटतं. थकवा दूर होतो आणि अशक्तपणा येत नाही लिंबू पाणी पिल्याने. पण गरम करून प्या, गार पिऊ नका बरं का. तुम्ही म्हणतात गार कसं प्यायला सांगितलं, गार का गरम? तर गरम करून पाणी उकळून घ्यायचं मस्तपैकी आणि त्याच्यामध्ये मग लिंबू टाकायचा. 1 लिंबू टाकायचं. तुम्ही मध टाकले तरी चालेल, मध टाकून पिलं तरी पण जमतं. तब्येत पण जरा फिटनेसमध्ये बदल बघा तुम्हाला कसा येईल तो. मग काय चाललं आहे तुमचं अजून? सगळं काम पडले तसंच. आता आंघोळ केलेली, आता कपडे भांडे फरशी सगळं करायचं आहे. नाश्ता पण बनवायचा. आता नाश्त्याला काय बनवायचं तर हा प्रश्न पडलेला आहे. आता तो पोरगं उठल्याच्या नंतर मग बघायला आता तो काय सांगतो ते बनवावं लागणार आहे. हे बघा गाईस, कसा किचनवरती पसारा झालेला आहे. इथं सगळं कपडे धुवायचे. इथं मशनीवरती बघा किती राडा केलेला आहे या लोकांनी. सकाळी मुलगी शाळेमध्ये गेली आणि सगळा असं पसारा करून जाते ती. बघितलं ना गाईस किती पसारा आहे किचनमध्ये. आता आंघोळ केली, आता जरा फ्रेश झालेली आहे. बस आता हे गरम पाणी पिल्याच्यानंतर अर्धा 1 तासाने मग लागायचं आपल्या कामाला.
काय करणार, काम तर करावंच लागणार आहे. आता अजून बाहेर पण काम करायला जाते, घरकाम करते, संसारासाठी करावं लागतं, मुलाबाळांसाठी. काम नाही केलं तर काय खाणार, बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळं मग मी तर सगळं घरातलं आवडून घेते आणि मग नंतर तुम्हाला परत भेटेल. तर काय बनवून मला हा प्रश्न पडला. तर मुलगा काय म्हणतो, डोसे बनवून म्हणतो का पोहे वगैरे बनवायला लावतो, काय माहिती. आता उठल्याच्या नंतर समजत. त्याची उठल्यावर लई भुणभुणी चालू असते माझ्या पाठीमागं. लय वैताग देतो. काल मी त्याच्या शाळेत गेली होते, त्याला 5-6 पोरांनी मारलं होतं दरवाजामध्ये कोंडून, दरवाजाच्या आतमध्ये वर्गातल्या. मला त्याचा काल मित्र आला होता सांगायला, काकू त्याला मारलंय, गळा दाबलाय त्याचा. म्हणून मी काल गेले शाळेत जाऊन मी त्या मॅडमशी आणि त्या मोठ्या प्रिन्सिपलशी पण जरा बोलून आले. असं बरोबर नाही आहे ना. 5 मुलांमध्ये हा मुलगा एकटा होता आणि त्याला जर कोंडून हे लोक मारतात, आतमध्ये जीव घुटून जर जीव गेला तर काय करणार सांगा. आम्ही एकतर कामाला जातो, आम्हाला वेळ नसतो शाळेमध्ये जायला. मग शाळेवाल्यांचं काम आहे ना, वर्ग शिक्षकांचं दुसरे तासाचे कोणते मॅडम लोक असेल त्यांचं काम आहे मुलांकडे लक्ष द्यायचं, वर्गामध्ये काय चाललंय काय नाही. 2-2 वॉचमॅन ठेवलेले तरी पण काही उपयोग नाही त्या शाळेचा. सर लोक लक्ष देत नाही. तरी तर वर्ग शिक्षक तर सकाळी येतो आम्ही दुपारच्याला निघून जातो. अशा मुलं बिघडून जातील ना, बरोबर आहे का नाही सांगा तुम्ही. जाऊन त्या प्रिन्सिपलला बोलून आले, त्यांना जरा समजून सांगितलं. म्हटलं हे मला असं चालणार नाही, मी एका दिवसभर घरामध्ये नसते, मुलाला एकदा शाळेत पाठवून दिल्याच्यानंतर कामाला जात असते. मग तुमचं काम आहे मग मुलांकडे लक्ष द्यायचं. घरामध्ये असेल तर ते आमची मुले, जेव्हा आम्ही शाळेमध्ये मुलांना सोडतो तेव्हा ते तुमचे मुलं समजून तुम्हाला ते त्यांना सांभाळावं लागतं. हे तर खरं आहे का नाही, बरोबर आहे का नाही. आपण एकतर काम करणारे माणसं आहेत, आपल्याला काही मोकळं हिंडत नाही आपण. आणि आपण मुलांना शाळेत कशासाठी पाठवतो, शिक्षणासाठी, वळण लागण्यासाठी, समोरच्या माणसाला कसं बोलायचं कसं नाही, हे आपण ह्या गोष्टीसाठी आपण शाळेत पाठवत असतो. आणि तिथं गेल्यावर हे ते लोक मारामारी करतात. आणि मोठा मुलगा होता तो, असा पण नाही छोटा मुलगा होता, 7वीतला मुलगा होता. माझा मुलगा 6वी नाही. आता 5वीच्या मुलांसोबत जर झाली असं थोडासा धक्काबुक्की झाली आहे, तर मग मोठा मुलगा आहे तर त्यांनी दोघांना पण एखादा फटका द्यायचा होता. आणि काय ते त्यांचं कॉम्प्रोमाइज करून घ्यायची होती ना, तर मग ते कॉम्प्रोमाइज करायला नाही जमलं. त्यांनी उलटं 5-6 पोरं अजून लावले आणि वर्गातला दरवाजा कडी लावली आणि त्याचं मागून 2-3 ते 5-6 जण पोरं त्याचा गळा दाबायला लागले. काय त्यांचा काय प्रयत्न होता, मुलाचा जीव घेण्यासाठी चाललं होतं काही प्रयत्न, त्यासाठी मी गेले होते. काय नाही, त्या मॅडमने मारलं त्या दोन्ही मुलांना. 3 मुलं तर काही सुट्टीवरच होते, ते तर काही सापडलेच नाहीत. बाकी ते 2 होते तर त्यांना दिले, माझ्यासमोरच फटके दिले. मला खाली मुख्याध्यापकांना भेटायचं होतं, पण लंच टाईम झालेला होता दुपारचा जेवणाचा. त्याच्यामुळं मग मी त्या बाहेरच्या वॉचमॅनला सेक्युरिटीला बोलून आले. मग मी घरी काय करणार, जास्त तर वाढवू नाही करू शकत ना. ते आंबेडकरांचे गाणे लावलेले आहेत ना, तर मला ते थोडे ऐकायला येत असेल तर माझा आवाज पूर्ण क्लिअर येतो का नाही मला ते कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला काय माझं बोलणं समजलं का नाही समजलं ते पण सांगा मला कमेंटमध्ये. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत जावा. कारण माझं हे नवीन यूट्यूब चॅनल आहे, तर मला तुमचा सगळ्यांचा सपोर्ट हवा आहे. तुमचा सपोर्ट असेल तर मी आणखी भरपूर चांगले हे ब्लॉग काढत राहील. नवीनच यूट्यूब चॅनल खोललेलं आहे, तुम्ही भरभरून मला सपोर्ट करा माझ्या या नवीन यूट्यूब चॅनलला प्लीज. गाण्याचा आवाज येतो आहे का तुम्हाला? मला सकाळ आंबेडकरांची गाणी ऐकायला खूपच आवडतं. सकाळ मन एकदम भारी वाटतं मला. माझ्या गाणं लय आवडतं. तुम्ही नाही केलं बोलो हो माय भीमाने केलं. तर माझा हा असा छोटासा ब्लॉग बघायला, माझा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंटमध्ये सांगा. तर माझ्या या नवीन यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.